पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व आपले मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांचे मी मनापासून आभार मानते। कारण फ्रॉम ॲग्री 2026 परिषद नुकतेच शेती क्षेत्रासाठी धोरण जाहीर केले आहे। शेतीमध्ये आधुनिकता नवा अध्याय सुरू करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता महत्त्वाची व भूमिका बजावत असून अधिक सक्षम हायपर लोकल हवामानावर आधारित शेतकऱ्यांसाठी रिअल टाइम डेटा प्रणाली बळकट करणे, बहुभाषिक व्हॉइस सेवा विस्तारित करणे, मृदा तपासणी यांच्या माध्यमातून करणे शेतकऱ्यांपर्यंत अचूक माहिती पोहोचवते। कृषी क्षेत्रात मोठी गुंतवणूक आणि तंत्रज्ञान क्रांती आणण्यासाठी जनरेटिव्ह आहे प्रभावी साधन असल्याने मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले। मुंबई येथे आयोजित व ॲग्री शेतीचे भविष्य नव्याने घडवताना या 2 दिवसीय परिषदेत सखोल चर्चा करण्यात आली। AI ही पर्यायी सुविधा नसून सल्ला वितर पुरवठा व बाजारपेठ प्रवेशासाठी मुख्य वितरण रचना बनली असून विस्तारक्षम प्रणाली मुक्त व परस्पर संवादी डिजिटल सार्वजनिक पायाभूत रचना सक्षम धोरणात्मक व नियम चौकट सरकार शैक्षणिक संस्था खाजगी क्षेत्र भागीदारी मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी पूर्व सुरक्षित AI सेटअप बॉक्स चाचण्या जागतिक बँकेच्या मिशन चौकटीचा उल्लेख करीत त्यांनी भारतीय उपक्रम जागतिक स्तरावर आदर्श ठरू शकतात असे नमूद केले आहे। त्यामुळे कृषी क्षेत्रासाठी AI हे एक प्रभावी साधन ठरले आहे। धन्यवाद अध्यक्ष।